श्रोतेहो नमस्कार. 8 मार्च जागतिक महिला दिन. स्त्रीच्या कर्तृत्वाचा आणि राष्ट्रनिर्मितीतील तिच्या मोलाच्या योगदानाचा गौरव करण्याचा हा दिवस. या निमित्ताने आज आपण ऐकणार आहोत विशेष मुलाखत. राष्ट्रनिर्मितीतील स्त्री काल, आज आणि उद्या. इतिहासापासून आजपर्यंत आणि उद्याच्या दिशेने वाटचाल करताना महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आजच्या या मुलाखतीत आपण भेटणार आहोत एक बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांनी मराठी आणि मालवणी भाषेत कविता लेखन तसंच सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग, विशेषतः व्यसनमुक्ती जनजागृती, पौगंडावस्थेतील मुलांसाठी मार्गदर्शन सत्रे, पालकांसाठी संवाद सत्रे, प्रबोधनात्मक व्याख्याने आणि संविधान जनजागृती या माध्यमातून त्या समाजमन घडवण्याचं कार्य करत आहेत. राष्ट्रनिर्मितीतील स्त्री काल, आज आणि उद्या याविषयी संवाद साधण्यासाठी आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत गीता काळे मॅडम. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम, 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून का साजरा केला जातो आणि 1908 सालच्या घटनेचा त्यामागे संदर्भ काय आहे, सांगा. सर्वप्रथम आजच्या या जागतिक महिला दिनाच्या आपल्या सगळ्या महिला श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा. आज आपण जागतिक महिला दिन साजरा करतोय. सकाळपासून सगळे महिला दिनाचे संदेश वगैरे आपलं अगदी व्हॉट्सअप ओतप्रोत झालेलं आहे, भरून वाहत आहे. मग नक्की महिला दिन का साजरा केला जातो? तर अमेरिका आणि युरोपमध्ये, म्हणजे ही प्रगत राष्ट्र आपण म्हणतो, अशा प्रगत राष्ट्रांमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. म्हणून त्यावेळी क्लारा झेटकिन नावाच्या एका समाजवादी कार्यकर्तीने कापडगिरणी उद्योगामधल्या काही स्त्रिया, तिने अक्षरशः त्या स्त्रियांचं एकत्रीकरण केलं आणि त्या रस्त्यावर आणल्या. आणि 8 मार्च 1908 न्यूयॉर्क शहरामधल्या एका मोठ्या चौकामध्ये त्या काळापर्यंतची सगळ्यात मोठी निदर्शनं तिथे केली गेली, महिलांची निदर्शनं. आणि त्या निदर्शनांचं नेतृत्व क्लारा झेटकिन यांनी केलं होतं. अच्छा. आणि त्या निदर्शनांमध्ये त्यांच्या मागण्या अशा होत्या की कापडगिरणी उद्योगात काम करणाऱ्या महिलांना समान कामाचे तास पाहिजेत आणि कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षितता पाहिजे आणि त्याबरोबरीने मतदानाचा अधिकार पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावर येण्याची ती पहिली वेळ होती. म्हणून तेव्हापासून जागतिक पातळीवर 8 मार्च 1908 या सालापासून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि महिलांच्या किंवा स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीमधला तो एक मैलाचा दगड मानला जातो. अच्छा. ही म्हणजे 8 मार्चच्या ह्याच्या मागचं पार्श्वभूमी ही आहे की 8 मार्चला का साजरा केला जातो. म्हणजे इतिहासातील त्या संघर्षातूनच आजचा सन्मानाचा दिवस उभा राहिलेला दिसतो. हो. बरं, इतिहासाचा विषय आलाच आहे तर भारतीय इतिहासात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महान महिलांनी राष्ट्रीय उभारणीत नेमकं कसं योगदान दिलं, म्हणजे याविषयी सांगा. नक्की सांगायला आवडेल. ज्यावेळी 1908 साली जगातल्या प्रगत राष्ट्रातली महिला जेव्हा मतदानासाठी भांडत होती, परंतु त्यापूर्वीच आपण खूप सक्षम होतो. आपल्या देशाच्या आपण जे पुराणांमध्ये जे उल्लेख आढळतात की मैत्रेयी, गार्गी यासारख्या विदुषींचा उल्लेख आपल्याकडे पुराणांमध्ये सुद्धा आढळतो. म्हणजे विद्या विभूषित होत्या, वादविवादामध्ये पारंगत होत्या, असे उल्लेख आपल्याला आढळतात. पण ठीक आहे, आपण पुराण थोडा काळ बाजूला जरी ठेवलं तरी इतिहासामध्ये सुद्धा कित्येक भारतीय स्त्रियांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आपल्याला आढळून येतं, आपण थोडासा अभ्यास केला तर. त्यापैकी एक महत्वाचं नाव सांगेन की राणी दुर्गावती. तिचा जन्म झाला होता 1524 मध्ये. म्हणजे बघा, 15व्या शतकामध्ये जन्म झालेली ती स्त्री. दुर्गाष्टमीचा जन्म होता म्हणून नाव दुर्गावती ठेवलं गेलं. नावाप्रमाणे तेज, साहस, सौंदर्य आणि पराक्रमाची मूर्ती होती ती. अच्छा. मध्य प्रदेशातल्या गोंडवन नावाचं राज्य तिचं होतं. आणि नवरा राजा होता आणि त्याच्या निधनानंतर अज्ञान मुलाला तिने गादीवर बसून राज्यकारभार सुरू केला. म्हणजे त्यावेळी कोणतरी वारस कारभारासाठी त्या राजगादीवर बसवावा लागायचा. आणि 1550 ते 1564 किती जुना काळ आहे बघा. त्या काळामध्ये म्हणजे 14 वर्ष तिने राज्य केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे राज्य केलं. आणि पुरुष वेशात ती स्त्री, ती राणी
लढाईला सुद्धा जायची. अनेक आक्रमणं तिच्या राज्यावरची अनेक आक्रमणं तिने परतवून लावली होती. पण शेवटचं जे आक्रमण झालं 1564चं, त्यामध्ये मुघल सम्राट अकबराने तिच्या राज्यावर स्वारी केली, तिला शरण येण्याचं संदेश पाठवले, पण ती डगमगली नाही. प्रचंड सेना असताना सुद्धा तिच्या राज्यातली ती जी नरई घाटी आहे तिथे तिने बलिदान केलं. ते बलिदान पण कसं की आता आपण शत्रूने आपल्याला घेरलंय, आपला मुलगा पण जखमी झाला, आता आपण शत्रूच्या तावडीत सापडू नये म्हणून तिने कमरेला खोचलेला खंजीर काढला आणि स्वतःच्या छातीत खुपसून घेतला, प्राणांची आहुती दिली. केवढं मोठं सक्षमीकरणाचं हे उदाहरण आहे. आणि आत्ताच 8 ऑगस्ट 2025 ला आपल्या महाराष्ट्र सरकारने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना तिच्या नावे राबवली आहे, तिच्या नावे सुरू केली आहे. हे एक उदाहरण झालं. असं अजूनही एखादं उदाहरण आपलं, आपण आत्ताच ज्यांची 300वी जयंती साजरी केली त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल त्यांच्याबद्दल. 1725चा त्यांचा जन्म. या 2025 मध्ये आपण त्यांची 300वी जयंती साजरी केली. त्या विधवा गेल्यानंतर त्यावेळी सतीची चाल होती, पण त्या सती गेल्या नाहीत. त्यांनी राज्यकारभार हाती घेतला. सुशासन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं की त्यांनी आपल्या राज्यातल्या प्रजेला रस्ते, म्हणजे ज्यासाठी आज सुद्धा आपण स्ट्रगल करतो, रस्ते दिले, मंदिरं, पाणपोया, पाणवठे, जनावरांसाठी कुरणं दिली आणि धर्मशाळा बांधल्या. म्हणजे किती काम केलं त्यांनी. आपल्या सिंधुदुर्गासाठी सुद्धा अभिमानास्पद आहे. म्हणजे आपलं जे कुडाळ तालुक्यातलं माणगावचं जे दत्त मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरनी केला. आणि म्हणजे कुठे सिंधुदुर्ग, कुठे त्या मध्य प्रदेशमध्ये होत्या आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांनी जीर्णोद्धार केलेली मंदिरं आज अस्तित्वात आहेत. म्हणजे त्या काळी 15व्या शतकामध्ये अतिशय म्हणजे सक्षमीकरणाचं हे उदाहरण आहे त्या काळचं आपल्या देशातलं. आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला देईन, जिचं नाव अगदी आपल्या सगळ्या महिलांच्या ओठावर असतं, झाशीची राणी लक्ष्मीबाई. ती 1857च्या लढ्यात तिने आहुती दिली. आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो, बुंदेले हरबोलो के मुंह से हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी व तो झाशीवाली राणी थी. काय केलं तिने? तिला पण तेच झालं. दत्तक पुत्राला तिने गादीवर बसवलं होतं. पतीच्या निधनानंतर दत्तक पुत्र, आणि इंग्रज आले होते त्यावेळी आपल्या देशात व्यापारासाठी आले होते नुकते, आणि ते इंग्रजांनी ते दत्तक विधान नामंजूर ठरवलं आणि राणीला निरोप पाठवला, चला झाशी संस्थान खालसा करा, आमच्यामध्ये तुम्ही नाही तिथे, आम्ही त्याचं सगळं चालवणार. राणीने एवढं धाडस दाखवलं की तुम्ही कोण, मेरी झाशी नाही दुंगी, हे इंग्रजांना तिने ठणकावून सांगितलं. हल्दी घाटीमध्ये ती ते युद्ध लढली आणि तिने प्राणांची आहुती दिली. त्यामुळे महिला सक्षमीकरणामध्ये आपण पाश्चात्य देशांच्या तुलनेने आपल्या इतिहासामध्ये आपण खूप पुढे आहोत, आपण खूप सक्षम आहोत. खरे, खरोखरच म्हणजे या सर्व महिलांच्या कार्याचा मागोवा घेतला तर राष्ट्र उभारणीत स्त्री शक्तीची ताकद आणि दूरदृष्टी किती प्रभावी आहे हे प्रकर्षाने जाणवतं. बरं, स्त्रियांवर सामाजिक बंधने कशी वाढली आणि त्याचा त्यांच्या स्वातंत्र्यावर काय परिणाम झाला याविषयी काय सांगाल? खरंय, म्हणजे आता कसं आपण महिला दिन तर साजरा करतो, एखादा दिन का साजरा केला जातो की त्यांच्या त्या घटकाच्या, उपेक्षित घटकाच्या सबलीकरणासाठी. मग स्त्रिया उपेक्षित होत्या का? आता आपण म्हणतोय की आपल्या इतिहासात स्त्रिया खूप सक्षम होत्या. मग स्त्रिया उपेक्षित कधी झाल्या किंवा त्या दुर्बल कधी झाल्या? तर आपल्या देशावर काही आक्रमणं झाली, बरीच आक्रमणं झाली. त्यामध्ये मुघल आक्रमक जे उत्तरेमध्ये जी घुंगट किंवा पडदा संस्कृती जी निर्माण झाली, ती मुघल आक्रमकांमुळे आपल्या स्त्रियांचं रक्षण व्हावं यासाठी सुरू झाली. स्त्रीला उंबरठ्याच्या बाहेर तिचं रक्षण करणं अवघड झालं म्हणून तिला उंबरठ्याच्या आतच चूल आणि मूल इथे तिने मर्यादित राहावं असं काही परंपरा निर्माण झाल्या. त्यामधून ती प्रथा बनत गेली. सती, केशवपन या प्रथा पण त्यातूनच आल्या की स्त्री पती निधनानंतर तिचं संरक्षण कोण करणार, मग ती फार सुंदर असली तर कसं होणार, म्हणून मग त्या कुप्रथा आहेत, हे खरं आहे. पण मग त्या प्रथा अशा हळूहळू काही सामाजिक घटक त्याला कारणीभूत झाले, काही धार्मिक प्रथा आल्या, त्यामुळे मग स्त्रीवरती अशी बंधनं आली आणि मग तिथून मग महिला सक्षमीकरण हा शब्द म्हणजे आपल्याला त्याची गरज वाटायला लागली. या परिस्थितीतूनच बाहेर पडण्यासाठी पुढे अनेक सामाजिक चळवळीही उभ्या राहिल्यात.
तर सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने पाहिलं तर भारतामध्ये स्त्री सक्षमीकरणाचा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला याविषयी मॅडम आपण काय सांगाल? स्त्री सक्षमीकरणाचा भारतातला प्रवास पाहताना 18व्या शतकाच्या उत्तरार्धात सक्षमीकरणाचे वारे वाहू लागले. इंग्रज आले होते. इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव होता. पाश्चात्यांमध्ये म्हणजे स्त्रीला किती स्वातंत्र्य आहे ते सगळं पाहिलं जात होतं. मग आपल्या देशामधले सुद्धा काही बुद्धिवादी व्यक्ती, काही समाज सुधारक आपल्या देशातल्या स्त्रियांचं सुद्धा म्हणजे शिक्षणासाठी किंवा अनिष्ट प्रथांपासून तिचं संरक्षण करण्यासाठी पुढे आले. त्यामध्ये एक नाव मुख्यत्वे घ्यावं लागेल ते म्हणजे राजा राममोहन रॉय यांनी पश्चिम बंगालमध्ये त्यांनी सुरुवातीला तो कायदाच केला की सतीची प्रथा बंद केली. हो. आपल्या महाराष्ट्रात पाहायला गेलं ना तर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली. महर्षी धोंडो केशव कर्वेंचं नाव यामध्ये खूप याने घ्यावं लागेल. लोकमान्य टिळक, आगरकर हे समाजसुधारक होते. हे सातत्याने स्त्रियांच्या उद्धारासाठी झटत होते. रमाबाई रानडे होत्या. त्यांनी प्रौढ मुलींसाठी आधार देणारी एक सेवा सदन नावाची संस्था सुरू केली. आणि खरं सांगायचं तर स्त्री सक्षमीकरणाचे वारे तेव्हापासून सुरू झाले आणि आपल्या देशातली स्त्री हळूहळू सक्षम होण्याच्या दिशेने एक एक पाऊल टाकत पुढे गेली. आपल्या देशात आपण एक अभिमानाने सांगावं लागेल ते म्हणजे पंतप्रधान पद सुद्धा आपल्या देशाचं स्त्रीने भूषवलेलं आहे. स्त्री आज अगदी म्हणजे विमान चालवते. आपली वंदे भारतची ट्रेन चालवणारी सुद्धा स्त्री आहे. म्हणजे घर चालवण्यापासून देश चालवण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो आपल्या देशातल्या स्त्रियांनी खूप खंबीरपणे केलेला आहे. आता आज मी इथे मुलाखत देते, तुम्ही मुलाखत घेताय, हे सुद्धा एक खूप छान स्त्री सक्षमीकरणाचंच उदाहरण आहे असं म्हणता येईल आपल्याला. नक्कीच. म्हणजे हा प्रवास संघर्षमय असला तरी आशादायी नक्कीच आहे. नक्कीच आहे. हो. बरं, आजच्या घडीला शासन स्तरावरही अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. तर शासकीय योजना, कायदे आणि आरक्षण यांचा महिलांच्या सक्षमीकरणावर सकारात्मक परिणाम झाला आहे. हो. जोपर्यंत इंग्रज होते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ होता तोपर्यंत समाज सुधारक हे सगळं काम करत होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्यात मोठं पहिलं काम केलं गेलं ते म्हणजे आपली संविधान निर्माण केलं गेलं. आणि संविधानाने जे कल्याणकारी राज्याचं मार्गदर्शक तत्व स्वीकारलं त्यामध्ये दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी शासकीय पातळीवर काही ना काही प्रयत्न केले जावेत. यामध्ये स्त्री पुरुषांना समान संधी, समान हक्क या गोष्टी शासकीय पातळीवर सुरू झाल्या आणि तिथूनच खरी सक्षमीकरणाची सुरुवात झाली. ती जी संविधान जे तयार केलं गेलं तिथे पण एक छानसं उदाहरण देता येईल की आपली जी मसुदा समिती होती संविधानाची त्यामध्ये डॉक्टर सरोजिनी नायडू होत्या. त्यांचा सहभाग तिथे मोलाचा सहभाग होता आणि त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर त्यांनी ते स्थान तिथलं मिळवलं होतं. हो. आता संविधान म्हटल्यावर महत्वाचं नाव घ्यावं लागेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तर स्त्रीच्या प्रगतीबद्दल किंवा स्त्रीच्या सक्षमीकरणाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं लिहितात की एखाद्या देशाची प्रगती तुम्हाला मोजायची असेल तर त्या देशातील महिलांची प्रगती मोजा. आणि महिलांची प्रगती कशी मोजणार? त्या किती शिकल्या, किती कमावतात यापेक्षा त्या कमावतात त्यापैकी त्यांना खर्च करण्याचा किती अधिकार आहे यावर त्या महिलांची प्रगती ठरते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. मग आजच्या काळात सुद्धा हे उदाहरण स्त्रिया मिळवतात, स्त्रिया स्वतःच म्हणजे स्वयंपूर्ण झाल्या, शिकल्या, नोकरी करू लागल्या, स्वयंपूर्ण झाल्या. परंतु त्यांचं एटीएम कार्ड त्यांच्या हातात असणं, त्याचा पासवर्ड त्यांना माहीत असणं, त्यांना ते एटीएम कार्ड वापरता येणं आणि खर्च करण्याचा अधिकार असणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ते खरं स्त्री सक्षमीकरण असं म्हणता येईल आपल्याला. खरंय. अजूनही सरकारी पातळीवर विविध प्रयत्न केले जातात स्त्री सक्षमीकरणासाठी. त्यामध्ये बऱ्याचशा कायदेशीर तरतुदी आहेत. स्त्रियांच्या संरक्षणासाठी काही कायदे आहेत. आपल्या भारतीय न्याय संहितेमध्ये स्त्री संरक्षणासाठी स्त्रियांवर काही अत्याचार झाले, अन्याय झाले तर त्यामध्ये दाद मागण्यासाठी विशिष्ट कलमं आहेत. त्याबरोबरीने वारसा हक्क स्त्रीला आहे. आज वडिलांच्या पतीच्या संपत्तीमध्ये तिला वारसा हक्काने मालमत्ता मिळू शकते. कौटुंबिक हिंसाचारापासून
संरक्षणाचा कायदा आहे. अच्छा. तर असे महत्वपूर्ण कायदे स्त्रियांच्या संरक्षणासाठी आपल्या सरकारने केलेले आहेत. एवढं करून सरकार थांबलेलं नाही. हम्म. हे कायदे करून सुद्धा विधी सेवा प्राधिकरण नावाचं एक संस्था जी आहे हा. ती ह्या कायद्यांचं मोफत मार्गदर्शन स्त्रियांना करते. अच्छा. त्याचबरोबरीने ह्या कायद्यांची गरज जर एखादीवर अन्याय झालाय, अत्याचार झालाय आणि तिची क्षमता नाही त्याविरुद्ध दाद मागण्याची, अच्छा. तर तिला विधी सेवा प्राधिकरणकडून मोफत कायदेविषयक सहाय्य मिळतं. म्हणजे एवढं सगळं स्त्रियांसाठी केलं जातं. त्याबरोबरीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी, म्हणजे तुम्हाला माहित असेल मुलींना 12वी पर्यंतचं शिक्षण हो. मोफत आहे, हो. शिष्यवृत्ती आहे, हो. 12वी पर्यंतच्या शालेय प्रवासासाठी त्यांना मोफत बस प्रवास आहे. हो. मुलीच्या जन्मापासूनच्या अनेक योजना आहेत की ज्यामध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जातं सरकारी पातळीवर. मुलगी घरात जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबाला, त्या आईला काहीतरी एक रक्कम त्या मुलीच्या नावे ठेवण्यासाठी सरकारी पातळीवर दिली जाते. हो. स्त्रियांची मोफत तपासणी केली जाते, गरोदर मातांची काळजी घेतली जाते, स्तनदा मातांची काळजी घेतली जाते. एवढं सगळं आपलं सरकार करतं. नोकरीमध्ये आरक्षण आहे स्त्रियांना, हो. राजकीय आरक्षण आहे. मगाशी आपण राणी दुर्गावतीचं उदाहरण, झाशीच्या राणीचं उदाहरण घेतलं की ज्यांना स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी बलिदान द्यावं लागलं होतं. हो. परंतु आज सरकारी पातळीवर स्त्रियांना 50% आरक्षण आहे. खरे. म्हणजे सक्षमीकरण यापेक्षा काय हवं हो. आपल्याला. बरोबर. एवढे सगळे प्रयत्न केले जातात सरकारी पातळीवर. हो, खरं आहे ते. म्हणजे यामुळेच महिलांना संधीची दारे अधिक व्यापक प्रमाणात खुली झाली आहेत. नक्कीच. हो. तर मॅडम, बदलत्या जीवनशैलीत स्त्रियांचं योगदान काय असावं? स्त्रियांचं योगदान नक्कीच महत्वाचं आहे आपल्या समाजामध्ये, कारण आपण 50% आरक्षण घेतो. हो. हो. आपला लोकसंख्येमधला हिस्सा पण 50% आहे. हो. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपण आपला 50% वाटा तर उचलायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे आपण जिथे म्हणतो की स्त्री पुरुष ही एकाच समाज रथाची 2 चाकं आहेत, तर समाज उभारणीमध्ये सुद्धा आपला समान हिस्सा आपण उचलायला पाहिजे. मातृशक्ती आहे, ती मातृशक्ती आपण घरी असतो म्हणजे सगळ्याच महिला काही अर्थार्जनासाठी बाहेर पडतात असं नाही. हो. आणि समाजासाठी काहीतरी करायचं म्हणजे प्रत्येकीने अगदी खांद्याला झोळी लावून समाजसेवा करायलाच बाहेर पडायला पाहिजे नाही. असंही काही नाही. हो. बरोबर. आपल्याला घरात बसून बऱ्याच गोष्टी करता येणं शक्य असतं. मातृत्वाचं दान आपल्या झोळीत आहे. म्हणजे ती जबाबदारी निसर्गाने आपल्यावर दिलेली आहे. हो. आपण एका मुलाला जन्म देतो तेव्हा ते मूल घडवणं आणि एक सक्षम नागरिक आपण आपल्या देशाला देणं, हे जरी आपण घरात बसणारी स्त्री सुद्धा करू शकली, सक्षम खंबीर पिढी घडवण्याचं काम, तरी सुद्धा ते खूप मोठं योगदान ठरेल. आज आपली जीवनशैली बदलली आहे. सोशल मीडिया, मोबाईल्स आले, टीव्ही आले, ते मुलांमध्ये सुद्धा ऍडिक्शनचं प्रमाण वाढलं. हो, खूपच. आणि टीव्ही समोर बसून जेवणे, मग त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम, मग अशा वेळी जंक फूड, फास्ट फूड यापासून त्या मुलांना परावृत्त करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्याचबरोबरीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मुलांवर असं संस्कार करू शकतो की नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचं जतन करायला हवं. साधं आपण आपल्या घरातले लाईट, पाण्याचे नळ योग्य वेळी बंद करणे, लाईट बंद करणे, हे संस्कार जरी आपण आपल्या मुलावर केले तरी सुद्धा आपण कित्येक पटीत राष्ट्रीय संपत्तीचं जतन आणि संवर्धन करू शकतो. भस्मासूर आपल्या पुढे उभा आहे की प्लॅस्टिक कचऱ्याचा, त्यापासून आपण आपल्या कुटुंबापासून आपण सुरुवात करू शकतो. कापडी पिशवीचा वापर करणे आणि ते संस्कार आपण आपल्या मुलांवर देऊ शकतो. पर्यावरण रक्षणासाठी आपण काम करू शकतो. त्याचबरोबरीने आपलं मुलगा असो किंवा मुलगी, आपलं मूल आपण समाजाला देताना ते समाजभान असलेली व्यक्ती असेल, राष्ट्राप्रती आदर असेल, स्त्री पुरुष समानता त्या व्यक्तीच्या अंगात असेल आणि स्त्रीचा आदर, आपल्या संस्कृतीचा आदर करणारी जर पिढी आपण घडवू शकलो तर आपण आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये किंवा राष्ट्र उभारणीमध्ये आपण खूप काही करू शकतो. अगदी मातृशक्ती या गोष्टी खूप काही आपला हातभार लावू शकते. नक्कीच. खरंच, म्हणजे या समस्यावर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. हो. म्हणजे मॅडम, जाता जाता आजच्या तरुण मुलींना आणि महिलांना आपण कोणता प्रेरणादायी संदेश द्याल?
आज महिला दिन आहे. हो. संदेश नक्कीच द्यावासा वाटतोय की हम भारत की नारी है, फूल नाही चिंगारी है. चिंगारी जी आहे ती देशप्रेमाची चिंगारी, राष्ट्रसेवेची चिंगारी, ती आपण आपल्या आत कुठेतरी पेटी ठेवायला पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की या भारतभूवर जन्म मिळणं खूप भाग्याचं आहे आणि आपल्याला हा जन्म इथे लाभलाय. या जन्मात आपण आपल्या या भारत मातेच्या चरणी काहीतरी आपण आपलं योगदान दिलं पाहिजे. समाजाच्या प्रगतीमध्ये आपण आपला खारीचा वाटा उचलू शकलो तर आजच्या महिला दिनाचा म्हणजेच आज जो आपण स्त्री सक्षमीकरणाचा उत्सव साजरा करतोय हो. तो खऱ्या अर्थाने संपन्न झाला असं म्हणता येईल. नक्कीच. म्हणजे नव्या पिढीचा आत्मविश्वास आणि जिद्दच उद्याचा सक्षम समाज घडवणार आहे. खरं नक्कीच. श्रोते हो, राष्ट्रनिर्मितीतील स्त्री काल, आज आणि उद्या या संवादातून स्त्री शक्तीचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेतला. कालच्या संघर्षातून आजची जिद्द घडली आणि आजच्या कर्तृत्वातून उद्याचा सक्षम भारत आकार घेत आहे. संस्कार, संवेदना, कर्तृत्व या सर्व गुणांनी सजलेली स्त्री हीच राष्ट्र उभारणीची खरी शक्ती आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली. महिला दिनाच्या या पवित्र निमित्ताने प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याला मानाचा मुजरा. सर्वांना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.